श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आज सकाळपासूनच गणपती आगमनाची आमची तयारी चालू होती. नंतर त्यांनी जाऊन गणपती घेऊन आले. बाप्पाची पूजा करून बाप्पाला घरात आणले. पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. ह्या वर्षी आमच्याकडे 2 गणपती होते. मागच्या वर्षीचा गणपती मी प्रेग्नेंट असल्यामुळे तो विसर्जनच केला नव्हता. त्यामुळे ह्यावेळेस आमच्याकडे 2 गणपती होते, एक आधीचा आणि एक आत्ताचा. बाप्पाची आरती करून घेतली. त्यानंतर शेजारच्या ताईंच्या घरी आरतीला गेलो होतो. तिथे देखील मस्त असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. सगळे बिल्डिंगमधले एका ठिकाणी गोळा झाले होते. तिथे गेलो, आरती घेतली. त्यानंतर संध्याकाळी बाहेर गेलो होतं. तिथे मंडळाच्या गणपतीची मिरवणूक चालू होती. थोड्या वेळ थांबून मिरवणूक पाहिली. त्यानंतर घरी निघालो. आळंदीच्या बस स्टॉपच्या इथं देखील एक मोठा सेटअप लावलाय मंडळाच्या लोकांनी. तिथले खूप भारी दिसत होतं ते. आळंदीमध्ये गेलोच होतो तर म्हणलं मंडईतून तिथल्या भाजीपाला घेऊन यावा. येताना तिथून भाजीपाला घेऊन आलो. मग तिथे लहान मुलांच्या खेळण्यासाठी खेळणी होती. मग डुगूला त्यात बसवलं आणि गोल गोल फिरवत होते. कानटोपी घातली ना, डुगू खूप क्यूट दिसतं. असा होता कालचा दिवस. बाय.